सोलापूरच्या विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम कार्यालय अधीक्षक पी.एस. दराडे, व्ही.व्ही. जेधे, बी.एस. कोणगुळे व पाहुण्यांच्या हस्ते संस्थेतील संविधान मंदिराचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून जय जयकार करण्यात आला। राष्ट्रीय सेवा योजना व विवेक विचार मंचच्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमास जटायू प्रकाशन संस्थेचे प्रमुख सिद्धाराम पाटील उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात संविधानातील मौल्यवान मूल्ये जपण्यासाठी सर्व स्तरात संविधानाचा जागर करण्याची आवश्यकता व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते। त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक डायमेन्शन्स होते। ते एकाच वेळी जसं घटनाकार म्हणतो तसं ते इतिहासाचे तज्ञ होते, तसेच ते कायद्याचे तज्ञ होते, तसेच ते तत्वज्ञानामध्ये देखील अभ्यास करते। विविध धर्मांचा त्यांचा अभ्यास होता। असं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं हे होतं। त्यांच्याचा हा गुण जो आहे तो आपणही घेण्यासारखा। जरी आपण समजा इथे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विशिष्ट विषयाचा आपण अभ्यास करत असू तर तेवढं झापड लावून घेण्याची बिलकुल आवश्यकता नाही। तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला देखील आपल्या देशासमोरील विविध समस्या, विविध विषय यांचं आकलन करून घेण्याची आपल्याला मानसिकता विकसित केली पाहिजे, हे त्यातून दिसतं। बाबासाहेब आंबेडकर हे जवळजवळ 7 वर्षांचा अभ्यासक्रम खूप कमी कालावधीमध्ये पूर्ण करून तिथला तो खूप आपल्याला त्यातले बारकावे माहिती आहे। म्हणजे ते पावाचा तुकडा खाऊन अभ्यास करायचे, लायब्ररीमध्ये बसायचे वगैरे वगैरे, ते सगळं करून ते जेव्हा भारतात आले परत तेव्हा ते एक ऊर्जेचा एक मोठा गोळा असावा अशा पद्धतीने त्यांचं स्वरूप होतं। आयटीआय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी प्रास्ताविक केले। संविधान हा सर्वात पवित्र ग्रंथ असल्याने इतर ग्रंथाप्रमाणेच त्याचे पारायण झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून दशरथ वडतिले यांनी हे संविधान कुणालाही बदलता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले। मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही जगातील एकमेव मोठी राज्यघटना आहे की जी लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे आणि जगात मान्य जाते। ही घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले। हे इतकी मोठी घटना तयार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना 26 नोव्हेंबर 1949 साली घटना समितीकडे सादर केली आणि तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 आणि आज त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झालेत। आज आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय। मित्रांनो, आपल्याला अभिमान वाटेल या घटनेचा गाभा आपण हे असं आता आपण संविधानाचं वाचन केलं, त्यामध्ये आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता आणि समाजवाद, धर्मनिरपेक्षता हा या आपल्या घटनेचा गाभा आहे। मित्रांनो, फार आम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याला आपण सहज भारतीय राज्यघटनेकडे बघतो पण तसं न बघता आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे। राजा असू द्या किंवा रंग असू द्या, त्या सगळ्याला सारखा न्याय या भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे। संस्थेचे प्रभारी उपप्राचार्य राजेंद्र आवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास विवेक विचार मंचच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण, शहर संयोजक अॅडव्होकेट प्रकाश कांबळे, कोषाध्यक्ष श्रीधर खेडगीकर, मारुती साळुंखे, शशिकांत वाघमारे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण पुतळे यांनी केले तर स्मिता शिंदे यांनी आभार मानले। एस.आर. जगझाप यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य एस.आर. भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक एस.आर. गोलेकर, एन.एस. मेहत्रे, सी.डी. जाधव तसेच सर्व गटनिदेशक व एनएसएस टीमने विशेष परिश्रम घेतले। बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते, तालात जीवनाच्या विषमता नाचली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते।